आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकरजी। दरेकरजी, काय सांगणार? आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, परंतु मंत्री खात्याविना आहे। नाही, मला वाटतं ज्या वेळेला महाविकास आघाडी किंवा महायुती अशा प्रकारचं अनेक पार्ट्यांचं गव्हर्नमेंट असतं त्यावेळेला खाते वाटप नीट व्हायला लागतं, जागांची संख्या मंत्रिमंडळातील नीट करावी लागते। तर मला वाटतं टप्प्याटप्प्यानं सुसंवादातून समन्वयातनं त्या ठिकाणी मार्ग निघत असतो। आता मंत्र्यांचं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे संख्येचं। आता निश्चितच त्या ठिकाणी तिन्ही पक्षामध्ये एकवाक्यता करून लवकरच अशा प्रकारचं खाते वाटप होईल, कारण 5 वर्षासाठी सरकार चालवायचं आहे, त्याच्यामुळे 2-4 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु खाते वाटप लवकरच होईल असा आम्हाला विश्वास वाटतो। एकवाक्यता करून म्हणजे एकवाक्यता झाली नाही का अजून, आणि आणखी 2-4 दिवस लागेल का? नाही, शेवटी मंत्र्यांची संख्या असते तेव्हा एवढ्या संख्या आम्हाला हव्यात हा आग्रह असतो। त्यानंतर खाते वाटपाच्या संदर्भात ठराविक खात्यांवर त्या ठिकाणी आग्रह असतो, आणि यातनं तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक दिलानं मार्ग काढायचा असतो, आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचा एका समन्वयातनं निश्चितच हा मार्ग त्या ठिकाणी निघेल। कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या खात्यांची अपेक्षा असते, आणि अशा वेळेला कोणालाही नाराज न करता मार्ग काढायचा असतो, म्हणून थोडा त्या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतं। सर, कधीपर्यंत निघेल काय वाटतं? नाही, मला वाटतं लवकरच आता निघायला पाहिजे, आणि फार लवकर त्या ठिकाणी यातनं मार्ग निघू शकतो। विरोधकांनी बनावट औषधांचा मुद्दा घेऊन बनावट बहुमत, बनावट औषधं अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन केलं। नाही, मला वाटतं याची सरकार त्या ठिकाणी दखल घेईल, कारण शेवटी कुठलाही विधिमंडळात प्रश्न आला, आंदोलन झालं तर सरकार आणि ते खातं गांभीर्यानं त्या ठिकाणी पाहत असतं, आणि निश्चितच त्यात लक्ष घालून त्याच्यात जर काही तथ्य असेल ती योग्य ती सरकार कारवाई करेल। शरद पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहे। नाही, मग ते एक नेते आहेत, आज एक मोठा विषय त्या ठिकाणी बीडमध्ये होतोय, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी जाणं स्वाभाविक आहे, परंतु त्या इश्यूच्या माध्यमातून वातावरण नीट राहावं यासाठी सगळ्या पक्षांनी नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण शांतता सलोखा हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जे प्रकरण बीडचं आहे त्या संदर्भामध्ये कारवाईचे आदेश, मोका लावण्याचे आदेश, सगळ्या प्रकारच्या कडक कारवाईचे आदेश उत्तरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यातला कोण सरकार दुर्लक्ष करतंय, चालढकल करतंय असं नाही आहे। तर सरकारही झालेल्या गोष्टीच्या संदर्भात त्या ठिकाणी तीव्रपणे विरोधात आहे, संताप व्यक्त करतंय, आणि त्या दृष्टीनं निश्चितच कारवाई होईल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।